प्रियांनो, कालच्या दिवशी आपण पाहिलं आत्मिक व्यक्तींच्या समस्या. आज आपण पाहूया आत्मिक व्यक्तीच्या बेड्या. आत्मिक व्यक्तीचे बंधनं. बेड्यांमध्ये पडणं म्हणजे बांधल्या जाणं. अनेकदा आपल्या जीवनामध्ये आपण बांधल्या जात असतो. काही लोक आर्थिक बेड्यांमध्ये अडकत असतात. काही लोक आजारांच्या समस्येद्वारे बांधले जात असतात व काही लोक आत्मिक जीवनामध्ये बांधल्या जातात आणि काही लोक कौटुंबिक समस्यांनी बांधले गेलेले असतात. अशा प्रकारे जेव्हा आम्ही बंधनात अडकतो तेव्हा साधारणतः साहजिकपणे आपल्या मनात जे विचार येतात ते असे असतात की माझे हातपायच चालत नाहीत. समजा जर हातपाय बांधून टाकले तर हातपाय चालू शकतील का? नाही चालणार. अनेकदा आमचं जीवन जेव्हा समस्येने बांधल्या जात असतं, जेव्हा कष्टाच्या बंधनात पडतो, जेव्हा क्लेशांनी घेरल्या जातं, तेव्हा आपण अस्वस्थ होतो. अडकलेलं जीवन कोणालाही आवडत नसतं. काही लोकांना आई वडील जे सांगतात ते ऐकणं अजिबात आवडत नसतं, कारण की आई वडील घरामध्ये शिस्त लावत असतात. जेव्हा ते शिस्त लावत असतात, तुम्ही वेळेवर घरात आलं पाहिजे, तू तिकडे जाता कामा नयेस, तिकडे जाण्याची काही गरज नाही, बाईक घेऊन जाण्याची काही गरज नाही, कायम मोबाईलवर लागून राहण्याची गरज नाही. अशा प्रकारे जेव्हा ते शिस्त लावतात, मुलं काय विचार करत असतात तुम्हाला माहिती आहे? आमचे आई वडील आम्हाला घरामध्ये काय करतात? बांधून ठेवत आहेत. म्हणजे अर्थ काय झाला? आमचे हातपाय चालू देत नाहीत. परंतु एक प्रश्न आहे, जेव्हा आई वडील आपल्या मुलांना सावध करू पाहतात तेव्हा मुलं त्यांचं सावध करण्याला गैरसमज करून काय म्हणत असतात? आमचे आई वडील आम्हाला बांधून ठेवू पाहतात. खरं तर ते तुम्हाला बांधून ठेवत नसतात. वास्तविक तुम्ही तुमच्या जीवनाचा नाश करून घेऊ नये, स्वतःच्याच हातांनी तुम्ही आपलं जीवन या पापी जगामध्ये पापी अशा मित्रांसोबत मिळून आपल्या त्या जीवनाला, आपल्या आरोग्याला, भविष्याला, आपली साक्ष जी आहे, जी आत्मिकता आपली आहे, तिचा नाश तुम्ही करू नये यासाठीच तुमचे आई वडील तुम्हाला सावधान करत असतात. पण ते समजून न घेता तुम्ही काय फील करत असता माहितीये? आमचं घर तर आमच्यासाठी जणू तुरुंग बनलेलं आहे. काय बनलेलं आहे? तुरुंग बनलं आहे. आज आमच्यात कुणी आहे का? तरुण मुलांनो, आई वडील जे कंडिशन्स लावत असतात ते तुमच्याकरिता काय बंधनासारखं वाटत आहे का? तुमचं घर तुम्हाला तुरुंगाप्रमाणे किंवा जेल आहे असं वाटत आहे का? कृपया लक्ष द्या. तुम्ही मौल्यवान वस्तू कोठे ठेवत असता? कोठे ठेवता? मौल्यवान सोन्याचे दागिने असतील, मोती असतील, मौल्यवान जे अलंकार आहेत ते तुम्ही कोठे ठेवत असता? तिजोरीत ठेवत असता व त्यावर कुलूप लावता की नाही? कुलूप लावत असता. तुम्ही ते लॉक का करता? कारण त्या मौल्यवान आहेत. तेच तुम्ही ज्याला किंमत नाही अशा झाडूचं काय करता? घराच्या बाहेर किंवा घराच्या पाठीमागे किंवा एखाद्या कोपऱ्यात टाकून देता. प्रिय तरुण मुलांना, तुमचे आईवडील तुम्हाला सुरक्षित ठेवू पाहतात याचं कारण माहिती आहे? त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यात तुमच्यापेक्षा बहुमूल्य व्यक्ती किंवा कोणतीही बहुमूल्य अशी वस्तू नाही, यामुळे ते तुमची अधिक काळजी घेत असतात. ते तुम्हाला ठेवतात तेव्हा तुम्हाला मात्र काय वाटतं की आम्हाला ते तुरुंगात ठेवतात असं आम्हाला वाटतं. ते आमच्यावरती कंट्रोल ठेवत आहेत असे विचार साधारणतः तुम्ही मनात बाळगत असता. का? कारण तुमच्यामध्ये परिपक्वता नाही. यामुळे हे सत्य मी तुमच्याशी शेअर करत असताना अनेकदा परमेश्वरही आम्हाला बंधनात ठेवतो असाही आम्ही विचार करत असतो, कारण आम्ही जसा विचार केला तसं पूर्ण होत नाही. समजा आई वडील आपल्या मुलांना जर शिस्तीमध्ये ठेवू पाहत असतील तर ते त्यांना कंडिशन्स लावतात. जेव्हा ते कंडिशन्स ठेवतात तेव्हा मुलांचे विचार काय असतात की आम्हाला जे पाहिजे तसं काहीच होत नाही, सर्व केवळ कंडिशन आहेत, केवळ रूल्स आहेत, मला कोणतं स्वातंत्र्य नाही. त्या काळी एदेनच्या त्या बागेमध्ये फ्रीडम नाही असं म्हणून फ्रीडम फायटर बनणारे कोण होते सांगा? प्रिय बहिणींनो, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे? सर्व जगामध्ये सर्वात फर्स्ट फ्रीडम फायटर कोण आहे माहिती आहे? ती महाशक्ती, ती आदिशक्ती. ही पहिली आदिशक्ती कोण होती सांगा? हवा शक्ती. फ्रीडम पाहिजे,
देव हे कंडिशन्स ठेवत आहे. हे फळ खाऊ नका, ते फळ खाऊ नका, हे काय कंडिशन आहेत? आम्हाला स्वातंत्र्य नाही, आम्हाला जे फळ खायचं ते आम्ही खायचं नाही का? आमच्यावर हे काय कंडिशन आहे? फ्रीडम पाहिजे आहे. सर्वात पहिली फ्रीडम फायटर कोण होती सांगा? हवा. देवाने जर कंडिशन ठेवले आहेत तर ते फ्रीडम मिळवण्यासाठी नाही. पुन्हा मी सांगत आहे, आज्ञा पाळणारं कुत्रं मोकळं फिरत असतं, परंतु जे कुत्रं आज्ञा पाळत नाही त्याला बांधल्या जात असतं. ते आज्ञा पाळतं, यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्याला मोकळं सोडता. ते कुठेही जात नाही. समजा जरी ते जात असेल पण तुम्ही बोलावल्यावर ते परत येत असेल तर तुम्ही त्याला मोकळं सोडून देणार. खरं स्वातंत्र्य कशामध्ये आहे सांगायचं तर तुमच्या आज्ञा पालनात आहे, तुमचं ऐकण्यामध्ये आहे, तुमचं अधीन राहण्यामध्ये आहे. ऐकण्याच्या द्वारे, आज्ञा पालनाच्या द्वारे तुम्ही भरोसा दाखवून देत असता. तो असा असतो की मी निश्चित तुझ्या आज्ञा पाळेल, तू जे सांगशील ते मी करेल. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही आज्ञाधारक व्हाल तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. मी सांगितलं ना, माझ्याकडेही एक कुत्रा आहे, त्याला बांधण्याची गरजच नाही. याचं कारण म्हणजे तो ऐकलेल्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही, तो सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाही. यामुळे त्याला आम्ही फ्री सोडतो. बोलावल्यावर ते येतं, बस म्हटल्यावर बसतं, असं करू नको म्हटल्यावर ते शांत बसतं. यामुळेच त्याला एक स्वातंत्र्य आहे. प्रिय तरुण मुलांनो, भावांनो आणि बहिणींनो, खरं स्वातंत्र्य कशामध्ये आहे तुम्हाला ठाऊक आहे? विश्वासू असं जीवन जगण्यामध्ये आहे. खरं स्वातंत्र्य कशात आहे माहीत आहे? शब्द ऐकण्यामध्ये, आज्ञाधारक राहण्यामध्ये, जे सांगितलं आहे ते आज्ञा पाळण्यात आहे. आई वडिलांकडून फ्रीडम पाहिजे आहे का? तर मग तुम्ही विश्वासू मुलाप्रमाणे, विश्वासू मुलीप्रमाणे राहा. ते निश्चित तुम्हाला स्वातंत्र्य देतील. पत्नी म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे का? तुम्ही पतीच्या नजरेमध्ये एक विश्वासू अशी गृहिणी बना, तो पती लक्ष देणार नाही. तुम्ही पत्नीच्या नजरेमध्ये एक विश्वासू पती बना, तुमची पत्नी तुमच्याविषयी अजिबात काळजी करणार नाही, तिला अजिबात चिंता वाटणार नाही. जर ती तुमच्यावर विश्वासच ठेवू शकत नसेल, तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकत नसेल, तुमच्या कामावर तिला विश्वास होत नसेल, तुमच्या व्यवहारावर तिला भरोसा नसेल, जेव्हा विश्वास हा तुटत असतो तेव्हाच कंडिशन्स वाढत असतात, तेव्हाच रूल्स वाढत असतात, रेग्युलेशन्स वाढतात व तेव्हाच ते तुमच्यासाठी एक तुरुंग बनतं. पुन्हा मी सांगत आहे, जे विश्वासू कुत्रं असतं त्याला बांधण्याची गरज नसते, परंतु न ऐकणारं जे कुत्रं असतं त्यालाच बांधून ठेवावं लागतं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, देवाला आमच्याविषयी काय आशा आहे माहितीये? आम्हाला बंधनामध्ये ठेवून द्यायचं आहे, आम्हाला तुरुंगात टाकायचं आहे, ही त्याची आशा नाहीये. देवाने आम्हाला फ्रीडम दिला आहे. एक रोबोट प्रमाणे आपल्याला बनवलं नाही. देवाने आपल्याला रोबोट प्रमाणे तो ज्या कमांड देईल तेच करायचं असं रोबोट बनवलं नाही. त्याने आपल्याला स्वातंत्र्य दिलं. तुमची जी इच्छा आहे, तुमचे जे डोळे आहेत, तुमचे जे कान आहेत, तुमचं जे मुख आहे, तुमचे जे हात आहेत, जे पाय आहेत, ते देवाचं ऐकत आहेत की तुमचं ऐकत आहेत? सांगा, बोला. आता ऐका, तुमचे डोळे तुमचं ऐकतात किंवा नाही? माझ्या डोळ्यांना मी सांगितलं, डोळ्यांनो बंद व्हा, बंद होतात. डोळ्यांनो उघडा, उघडले. आता डोळे कुणाचं ऐकत आहेत? माझं ते ऐकत आहेत. आता सांगा, परमेश्वर हा आपल्याला कंट्रोल करत आहे किंवा कंट्रोल करण्याचा अधिकार आपल्याकडे दिलेला आहे? आपल्याला अधिकार दिला आहे. कृपया लक्ष द्या. प्रियांनो, अनेकदा आपलं जीवन बांधून टाकलं आहे असं आपल्याला वाटतं. जेव्हा बांधल्या जातं तेव्हा साधारणतः हातपाय चालत नाहीत. आणि तसंच आमच्या चहूबाजूच्या परिस्थितींनी देखील आपल्याला बांधल्यासारखं असं वाटत असतं. मी सांगितलं होतं ना, आर्थिक समस्येमध्ये बांधल्या जाणं, आजारांमध्ये अडकून पडणं, आर्थिकरित्या, मानसिकरित्या व आत्मिकरित्या त्रस्त होऊन जाणं, काय करावं हे समजत नसल्यामुळे हतबल अशा प्रकारच्या स्थितीत जाणं, पुढे जाता न येणं, मागे हटता न येणं, काहीच करता न येण्याच्या परिस्थितीत पडणं, हे साहजिकपणे आपल्या आयुष्यामध्ये बांधल्यासारखं वाटत असतं. बायबलमधून 3 लोकांविषयी मी तुम्हाला सांगेल ज्यांना बांधलेलं होतं. त्या तिघांनाही बांधून टाकलं. कशाने बांधून टाकलं सांगितलं तर बेड्यांनी बांधलं. यामुळे आजच्या संदेशाचा टायटल काय आहे? आत्मिक व्यक्तींच्या बेड्या. अनेकदा आत्मिक जीवनांमध्ये आम्ही बेड्यांमध्ये अडकल्या जात असतो. असं अडकल्यामुळे आपण अस्वस्थ होऊन जातो. काय करावं काही समजत नाही, काही सुचत नसतं.
पण अशा प्रकारे जेव्हा आपण बांधल्या जातो तेव्हा काय करावं हे काहीच सुचत नसतं. त्यावेळेला आपण जग आणि जगातील लोकांवरती निर्भर न राहता मी माझं जीवन देवाला सोपवलेलं आहे, तोच माझ्या जीवनाचा अधिकारी आहे. आज माझी जी परिस्थिती आहे त्यामधून देव मला बाहेर काढेल व एवढंच नाही, मी जो बंधनात आहे त्या मला देव सुवर्ण असं भविष्य देईल, सुवर्ण असं आयुष्य तो मला देईल. हा जर विश्वास तुमच्यात आहे तर तुमच्या जीवनामधील ते सर्व बंधनं तुमच्या जीवनासाठी महान आशीर्वादांमध्ये बदलतील. राईट, मूळ विषयाकडे आपण वळूया. पाहूया स्तोत्रसंहिता. सर्वात प्रथम बेड्यांमध्ये अडकलेला व्यक्ती पाहूया. स्तोत्रसंहिता 105 वचन 18 मध्ये पहा. त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली, त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकवले. हा कोण आहे? कोण आहे माहिती आहे ना? योसेफ. पहा 17व्या वचनामध्ये, त्यांच्या पुढे त्याने एक मनुष्य पाठवला. योसेफ दास म्हणून विकला गेला. त्याला दास म्हणून विकल्या गेले. तो धार्मिक होता, खरा होता, पवित्र होता, देवाचं भय बाळगणारा होता, याकोबाचा प्रिय मुलगा होता. देव त्याच्या बरोबर होता. देवाने त्याला दर्शन दिलेले होते. परंतु अन्याय करून, अधर्म करून, त्याचा द्वेष बाळगून त्याच्या भावांनीच एक निरपराध असणाऱ्या त्या व्यक्तीला, जो एक अतिशय चांगला आत्मिक होता, त्याला विकून टाकलं. जेव्हा त्याला विकलं तेव्हा कसं विकलं? गुलाम म्हणून विकून टाकलं. त्या काळी जर कोणी गुलाम म्हणून एखाद्याला खरेदी केलं तर त्याचे हातपाय बेड्यांनी बांधल्या जात होते. राजकुमाराप्रमाणे तो वाढला. तो आपल्या वडिलांचा प्रिय पुत्र होता. वडिलांच्या संपत्तीचा वारस होता. वडिलांची संपत्ती मिळवून त्याला जीवन जगायचं होतं, परंतु त्याला विकून टाकण्यात आलं. बायबलमध्ये आपण पाहतो की त्याला बेड्यांमध्ये बांधल्या गेल्यामुळे त्याला खूप इजा झाल्या. मी कोणता अपराध केला, मला त्यांनी गुलामाप्रमाणे विकलं? माझी काय चूक होती? मी कोणता अपराध केला की माझे हात आणि पाय असे बेड्यांनी जखडून टाकले? काय होईल माझ्या आयुष्याचं? माझ्या भविष्यात काय घडणार आहे? हे माझ्यासोबतच असं का घडत आहे? का माझ्या आयुष्यातच असं होत आहे? त्या दिवशी योसेफाला असे प्रश्न करता येईल काय त्याला अधिकार नव्हता? निश्चित होता. सगळे 12 भाऊ होते. कोणालाही विकल्या गेलं नाही, कोणालाही बेड्यांनी बांधल्या गेलं नाही. त्या 12मध्ये मीच जास्त आत्मिक आहे. मी देवाचं भय बाळगणारा आहे. खरेपणाने जीवन जगू पाहणारा मी आहे. वडिलांना केवळ मी सत्य कळवलं. वडिलांकडून मी चांगला मुलगा आहे असं मी म्हणविला गेलो. मी माझ्या वडिलांचा खूप लाडका होतो. एवढंच नाही, ते माझ्यावरून खूप आनंदी होते. मी तर वडिलांना आनंद दिला. मग मी अशा प्रकारे का बेड्यांनी येथे जखडून राहिलं पाहिजे? आज आमच्यामध्ये कुणी आहेत का? मी खरेपणाने जगत आहे. परमेश्वराचं भय बाळगून मी जगत आहे. माझा स्वर्गीय पिता प्रसन्न व्हावा असं म्हणून मी माझं पूर्ण जीवन त्याला सोपून दिलं आहे. जे देवापासून दूर जगतात त्यांचं तर चांगलं आहे. जे देवाच्या नजरेत पापमय कृत्य करत आहेत त्यांचं खूप चांगलं आहे. माझे भाऊ तर खूप आनंदात आहेत. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. घरामध्ये ते खुश आहेत. ते तर मनमर्जीचं जीवन जगत आहेत. एवढ्या लोकांमध्ये माझ्या जीवनातच हे कष्ट का? एवढ्या लोकांमध्ये मीच का बंधनात अडकलेलो आहे? मीच का अशा गुलामाच्या रूपात दयनीय स्थितीत पडलो आहे? काय आज आपल्यात कोणी अशा कष्टांमधून जात आहेत का? पास्टर, मला माहिती नाही का असं सर्व माझ्या जीवनात घडत आहे. माझ्या ऑफिसमध्ये सर्वात अधिक मलाच धमकावल्या जात आहे. माझंच सर्व काही दूर झालेलं आहे. माझ्या नातलगांत सर्व चांगले आहेत. सर्वांचं लग्न झालं, त्यांना मुलबाळ झालं. पण माझं तर लग्न झालं नाही, मला मुलबाळ होत नाही. माझंच आयुष्य स्थिर होत नाहीये. मिळून मिळाला तर मलाच असा घायल करणारा, दुःखी करणारा पती मिळाला. माझ्या मोठ्या बहिणीला, लहान बहिणीला खूप चांगला पती मिळाला. पण केवळ मलाच माझा जीव घेणारा पती मिळाला. मलाच केवळ अशी जीव घेणारी पत्नी मिळाली. माझ्यासोबतच असं का घडलं? आणि पाहिलं तर घरामध्ये सर्वात जास्त आत्मिक मीच आहे. सर्वात अगोदर माझंच तारण झालं आहे. सर्वात अधिक मी देवावर प्रेम करणार आहे, प्रेम करणारी आहे.
मी सर्वांपेक्षा अधिक देवावरती प्रेम करतो. देवाच्या इच्छेप्रमाणे मी जगत आहे, देवावर प्रेम करत आहे. मग माझ्या जीवनात असे कष्ट का आलेत? योसेपाला असे प्रश्न करण्यासाठी 100% जागा होती. बेड्या घालून जेव्हा त्या योसेपाला घेऊन चालले होते, तो किती रडला असेल. बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे, बेड्या मध्ये अडकून त्याला इजा पोहोचवली. लोखंडाने तयार केलेल्या त्या साखळदंडांनी जेव्हा त्याला बांधून जेव्हा त्याला इजा करण्यात आल्या, तो खूप दुःखी झाला. हे का आहे? का अशा ह्या बेड्या? आज आपल्यामध्ये असे कोणी आहेत का जे अतिशय दुःखात आहेत? मी विचारतो, तुम्ही का दुःखामध्ये आहात? काय कारण आहे? तुमच्या दुःखाचं कारण काय आहे? नाही पास्टर, हातपायच चालत नाहीयेत, काय करावं समजत नाहीये. का असं हे घडत आहे? का माझ्यासोबतच असं घडत आहे? हे विचार मला अस्वस्थ करत आहेत. माझ्या आजूबाजूला सर्व चांगले आहेत, पण माझी स्थिती चांगली नाही. प्रत्येकजण दिवसेंदिवस उन्नती करत आहे, पण माहीत नाही का दिवसेंदिवस मी माझ्या आयुष्यात अपयशी ठरत चाललो आहे. मी हरल्या जात आहे. समजून न येण्याच्या स्थितीत मी पोहोचत आहे. दिनहीन अशा अवस्थेमध्ये दररोज मी चाललेलो आहे. का मलाच असं दुःख? का माझ्या जीवनात हे कष्ट? का माझ्या जीवनात ह्या बेड्या? जर असा प्रश्न तुम्ही करत असाल तर तुमच्याही अगोदर असाच प्रश्न एका धार्मिक व्यक्तीला पडला. त्याचं नाव योसेफ आहे. लोखंडी बेड्यांनी त्याला बांधण्यात आलं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, जीवनामध्ये जर कुणी थोर असे बनले आहेत तर ते खूप सर्व दुःखांमधून गेलेले असतात. हे सत्य तुम्ही विसरू नका. बरोबर ना? काय तुम्ही कधी आंब्याच्या झाडाचं फळ खाल्लेलं आहे का? खाल्लं आहे किंवा नाही? ठीक आहे. घरामध्ये आईने किंवा वडिलांनी 1 डझन आंबे आणले. कोणते आंबे म्हणतात? रसाचे आंबे. कोणते आंबे? रसाचे आंबे. जेव्हा ते आंबे घरामध्ये आणले जातात आणि जेव्हा ते आपण घेतो, तेव्हा त्या आंब्यासोबत काय करतो सांगा? काय करत असता तुम्ही? सांगा, काय करता? असं दाबत असता, मग असं दाबणार, असं दाबणार, मग असं दाबणार, असं 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 करून त्याला पिळून टाकणार. बिचारा तो आंबा पूर्णपणे त्याला तुम्ही दाबून टाकता. चहूबाजूने तो आंबा तुम्ही पिळून टाकत असता. असं पिळून टाकल्यावर आता ते आंब्याचं फळ असं पिळून टाकल्यामुळे ते आम्हाला आनंद देणार आहे किंवा मग रडवणार आहे? सांगा. आता तो पिळला गेल्यामुळे ज्याने तो पिळला आहे त्याला तो आनंद देईल किंवा मग रडवेल? त्याला जितकं अधिक दाबून पिळला जाईल तितकंच अधिक काय? ज्याच्या हातामध्ये तो आहे त्याला तो आनंदी करेल. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही ज्या परमेश्वराच्या हातात आहे त्या देवाने जर तुमच्या जीवनाला असं दाबून टाकलं तर त्या दाबून टाकणाऱ्या परमेश्वर देवाला अतिशय आनंदी करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे तुम्ही बदलणार आहात, हे सत्य आहे. दुसरं, ही तर रसाची गोष्ट झाली. व दुसरं काय करतात? कट करतात. काय करत असतात? त्या आंब्याला अगदी व्यवस्थित कट करायचं आहे. काय करत असतात? असं कट करतात, असा कट करतात, असं कट करतात, कट करतात. आता त्या आंब्याचं काय होत आहे सांगा? तुकडे तुकडे होत असतात. जेव्हा त्याचे असे तुकडे तुकडे केले जातात, असं तुकड्यांमध्ये आंबा बदलला जातो. त्याने खूप दुःख केलं पाहिजे. हा किती दुष्ट आहे, मला कट करत आहे. हा वाईट माणूस माझे तुकडे तुकडे करत आहे. याचा हात तुटो, याचं डोकं फुटो, असा तो विचार करतो का? जे आंब्याचं फळ तुकडे 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 होत असतं तेच असतं प्रियांनो. त्याला कट करणाऱ्या त्या व्यक्तीला आनंदी करत असतं. ते जर कट झालं नाही, तुमच्या मुखात गेलं नाही, तर ते आनंद देऊ शकत नाही. ऊस किती सरळ आणि टणक असा असतो ना, परंतु जोपर्यंत ऊस त्या मशीनमध्ये पडून पिळला जात नाही, तुम्हाला ऊसाचा रस मिळू शकत नाही. द्राक्षे किती असे सुंदर असतात. द्राक्षांना काय करत असतात सांगा? ग्राइंड करत असतात. पिळल्या जातील तेव्हाच तर त्यामधून रस बाहेर पडेल. एकदा जरा विचार करा,
जमीन कितीही सुपीक असली तरी जोपर्यंत नांगरत नाहीत त्यामधून पीक उगवणं शक्य नाही. फळांना पिळल्या जाईल तेव्हाच त्यामधून ज्यूस बाहेर पडेल. पेरूचा तुकडा तुम्ही तोंडामध्ये टाकून काय करत असता? काय करता? चावत असता त्याला. कसा चावत असता? खरं तर त्याला कोणतं स्वरूपच राहणार नाही. त्याला चावून 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 तुम्ही खूप जास्त चावून टाकता. जितकं अधिक तुम्ही त्याला चावून खाल तितकं अधिक चव तो देत असतो. समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत धान्य हे दळल्या जात नाही तुम्हाला आणि मला भाकर मिळणार नाही. दळून टाकण्यात आलेल्या धान्याद्वारेच तुम्हाला आणि मला भाकर मिळेल. दाबून टाकलेलं आंब्याचं फळच काय होईल? ते आंब्याचं फळ तुम्हाला आणि मला आंब्याचा गोड असा रस देईल. अगदी तसंच ऐका, देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलं हे जसंच तसं ठेवण्यासाठी नाही, तर तुम्ही दाबल्या जाऊन अनेकशा लोकांना आनंद, संतोष आणि आशीर्वाद देण्यासाठी निर्माण केलं. म्हणजेच परमेश्वर ज्या व्यक्तीला अनेक लोकांसाठी आशीर्वाददायक बनवू इच्छितो त्या व्यक्तीला तो दाबून टाकतो. आज तुमच्यात कोणी म्हणत आहे का माझं जीवन अतिशय दाबल्या जात आहे, मला खूप ठेचल्या जात आहे. अनेकदा आपण बोलत असतो मला खूप रगडण्यात येत आहे. अनेकदा कधी पतीवर खूप प्रेम करणारी पत्नी, पतीला समजून घेणारी एखादी पत्नी शेजारच्यांकडे जाऊन वहिनी माझे पती खूप जास्त दबल्या जात आहेत असं ते बोलत असतात. आमचा मुलगा खूप दाबल्या जात आहे असं कधी आई बोलते. वडील नाही आहेत त्यालाच कष्ट करावे लागतात. बहिणीला शिकवायचं, भावाचं शिक्षण करायचं आणि आम्हा सर्वांना सांभाळायचं. तो खूप दबल्या जात आहे. यस, दबल्या जाण्याच्या द्वारे तुम्ही दाबल्या जात आहात, परंतु तुम्ही तुमच्या घरातील लोकांना काय करत आहात? चांगलं भविष्य देत आहात. समजून घेण्याचा प्रयत्न करा. आत्मिक जीवनामध्ये दाबल्या जाण्याची जी स्थिती आहे ती अनेकांसाठी आशीर्वाद देण्याकरिताच देव येऊ देत असतो. हे सत्य तुम्ही विसरू नये, प्रभूमध्ये विनंती करतो. महान व अति पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, अद्भुत आणि उत्तम अशा संदेशाद्वारे देवा तू आमच्याशी बोललास त्यासाठी आभार मानतो. आत्मिक जीवनामध्ये बंधनं हे येतील. दुःख देणाऱ्या या बेड्यांमागे देवा तू मोठं सौभाग्य ठेवलेलं आहे. जर हे सत्य आम्ही जाणून घेतलं तर परमेश्वरा आम्ही दुःखी न होता योसेफाप्रमाणे बेड्याने जखडल्या गेलो तरी देखील तू विश्वासू असा परमेश्वर आहे. त्या बेड्यांच्या पाठीमागे मोठे असे संकल्प तू राखून ठेवलेले आहेस. परमेश्वरा उत्तम आणि श्रेष्ठ असं जीवन तू आम्हासाठी राखून ठेवलेलं आहे. हे जाणून घेण्याची कृपा तू कर. पेरलेल्या वचनाला फळ येऊ दे देवा. आमच्या चहूबाजूच्या लोकांसाठी तू आम्हाला आशीर्वाददायक बनव. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा, आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.